माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर मंडळी, बरेच दिवस झाले आपल्या अहमदाबादचे ब्लॉग्स आलेले नाहीयेत आणि आज तुम्हाला माझ्या घराचा ब्लॉग पाहायला मिळणार आहे। तेच म्हणजेच काल जी मी ग्रॉसरीचा ब्लॉग शेअर केला होता, तर आज मी तुमच्याबरोबर ग्रॉसरी स्टोर कुठे कुठे कशी कशी करणार आहे ते शेअर करणार आहे। मंडळी, एक रिक्वेस्ट आली होती की ताई तवा पनीर कसं बनवायचं ते शेअर कर, त्यामुळे आज मी तुम्हाला तवा पनीरची रेसिपी देखील शेअर करणार आहे। तर इथे मी जास्त बडबडची न करता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूया। रेसिपी मी शेवटला शेअर करणार, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर तुमचे काही सजेशन काही असेल तर प्लीज शेअर करत जावा। मंडळी, तुम्ही व्हिडिओ बघतात पण तुम्ही लाईक किंवा कमेंट करत नाही। जर तुम्ही कमेंट केली तर कमेंट करणं पण टोटली फ्री आहे, लाईक सुद्धा टोटली फ्री आहे। फक्त ना मला त्यातनं मिळतं ते म्हणजे मोटिवेशन। तर त्याचबरोबर चला तर मग मंडळी आजचा ब्लॉग आपण सुरू करूया। डीमार्टवरून महिन्याचा जो बाजार आपण भरतो ना, ते स्टोअर करण्यामध्ये एवढं माझं डोकं खच्चीकरण होऊन जातं ना, कारण माझा प्रॉब्लेम मेन मुद्दा म्हणजे काय आहे, माझ्याकडे स्टोअर करायला स्पेसच नाही आहे। कारण मी कुठे ठेवणार, माझ्याकडे पर्यायच नाही दुसरा, म्हणून जेवढं असेल तेवढं हे असं थोडंफार लावावं लागतं आणि उरलेल्याच्या मोठ्या मोठ्या डब्यांमध्ये पाकिटं असे बंद करून ठेवावी लागतात। आता काय करणार ना, पर्यायच नाही आहे, ते जागाच नाही आहे। आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असेल ना, तर आपण घरामध्ये नाही का असं सोया फूड, कडधान्य, पनीर, टमाटर, कांदा, बटाटा, लसूण, अद्रक, कोथिंबीर ह्या गोष्टी जरा जास्त ठेवायच्या। कधीच काय होईल, भाजीपाला संपला तर मग आपल्याला बाजारात जायची वेळ नाही पडली पाहिजे, म्हणून ऑप्शनलला आपण ह्या सगळ्या गोष्टी ठेवायला पाहिजे। काल मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला शॉर्ट व्हिडिओला की महिन्याचा घर खर्च ज्यावेळेस मला मिळतो त्यातनं मी 1000 ते 2000 रुपये बाजूला काढून ठेवते। असं जर केलं तर आपण काय करतो की एकदम महत्त्वाच्या टायमिंगला आपण ते खर्च करू शकतो, किंवा ते पैसे वाचले की आपले सेविंग्स पण होऊन जाते, कुठेतरी आपण चांगल्या ठिकाणी ते इन्व्हेस्ट करू शकतो। असं आपापल्या पद्धतीने आपण सेविंग्स करू शकतो। मग त्या व्हिडिओच्या खाली कमेंट आलेली की लोकांना कळत नाही का हे फेमस होण्यासाठी काही पण बाता मारतात। आता ह्यात माझं चुकलं काय, तुम्हीच सांगा बघा। मी आता शूट करायला घेत होते, हा माझा रेग्युलर ट्रायपॉड आहे जो मी किचन किंवा डेली ब्लॉग करायला घेत असते। मोठा एक आहे तो मुद्दामून काढत नाही, कारण की तो कॉस्टली पण आहे आणि शिवचरण डायरेक्ट आपटतोय, माझे खूप नुकसान झाली आधी। पण झालं असं की हे बघा, हे ऑलरेडी तुटलंच होतं, म्हणजे किती दिवसाचं मी हे वापरत होते। बघा हे दिसते का, क्रॅक दिसते, हे बघा क्रॅक गेलंय ह्या ठिकाणी, इथे पण क्रॅक गेले। तरी महिना झाला क्रॅक जाऊन सुद्धा हे ट्रायपॉड चाललं, फक्त 200 रुपयाला घेतलं होतं। पण आता ना हे बघा इथे तुटलंय, पूर्ण याचा पायच गेला हा। आता करू काय, मला टेन्शन लागलं, कारण मला ब्लॉग शूट करायला खूप हेल्प व्हायची याची। आता काय करायचं, थोडंसं क्वालिटी कॉम्प्रोमाइज करा, तुम्हीच तीच रिक्वेस्ट करू शकते। जर फुटेज थोडेसे इकडे तिकडे दिसले तर प्लीज अंडरस्टँड करा। जोपर्यंत हे ऑनलाईन मागवल्यानंतर घरी येत नाही तोपर्यंत प्लीज क्वालिटी कॉम्प्रोमाइज करा। आय होप तुम्ही नक्कीच करसाल। चला, ग्रॉसरी भरायची आहे, भरते। कशी भरणार आहे आता मला माहिती नाही, कसा कॅमेरा ठेवणार आहे ते पण माहिती नाही। चला तर मग। मध्येच ट्रायपॉड तुटला, इतका मूड खराब झाला की खूप वेळ त्यात गेला आणि मग शूट करायचा कसा, तर मग काहीतरी म्हटलं वैशू तुझा स्टडी झाल्यानंतर प्लीज शूट कर। तर तोपर्यंत मी काय केलं, बाकीचे कामं आवरून घेतले। तर अशा पद्धतीने बघा कॅमेरा हलतोय, पण प्लीज तुम्ही अंडरस्टँड करून घ्या आणि मला माहिती आहे तुम्ही तेवढं करतातच। इथे आहे माझा किचन किंगचा मसाला, इथे माझा काळा मसाला आहे जो मम्मीच्या हातचा बनवलेला आहे, हे आहे धने पावडर, यामध्ये लोणचं, यामध्ये लाल मिरची पावडर आणि हे आपलं कोल्हापुरी तिखट। तर असा हा माझा मसाल्यांचा सेट आहे जो मी आता ठेवणार आहे। तर ते अजून पॅकेट फोडायचे आहेत, घरातला होता पहिला ते वापरून घेऊया म्हटलं। अशा पद्धतीने माझं किचन सेट झालेलं आहे, म्हणजे हे मला जे काही रोजचं लागतं ते आहे। आणि मला ना ग्रीनरी फार आवडते, पण जागा कमी असल्यामुळे मी फक्त तेवढा मनी प्लांटच ठेवलेला आहे। आणि मंडळी, होईल तितकं आपण पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करावा, कारण की आपली जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्या घरामध्ये स्प्रेड होत असते। देव कायम आपल्याला तथास्तु म्हणत असतं, मग ती नेगेटिव्ह वाईब्स असू दे किंवा पॉझिटिव्ह वाईब्स असू दे, त्याला देव तथास्तु म्हणत असतं। त्यामुळे कायम पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करत जा। मागच्या आठवड्यामध्ये ना मला एक कमेंट आलेली होती की दी तू प्लीज तवा पनीरची रेसिपी शेअर कर। आता माहेरी असल्यामुळे मला काही करता आली नाही, मग आता घरी आल्यानंतर पहिला म्हटलं चला तवा पनीर करूया। तर कांदा या ठिकाणी मी काय केला, असा स्लाइसमध्ये कट करून घेतला आणि त्याला छान असा गोल्डन ब्राऊनमध्ये असं भाजून घेतला। त्यामध्ये लसूण, अद्रक आणि टमाटर आणि काजू टाकले। आता हे छान आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे, जोपर्यंत ह्याचा कच्चा पूर्णपणे जात नाही तोपर्यंत। त्यानंतर भरपूर सारी
कोथिंबीर घालून पुन्हा आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय सगळं असं मऊ झालेलं आहे, ज्युसी झालेलं आहे। त्यावेळेस थोडंसं त्याला गॅस कमी करायचा आणि तसंच थोडं भाजू द्यायचं। त्यानंतर तोपर्यंत वेळ आहे तर म्हटलं वेळ व्हायला न घालवता आपण पनीर थोडेसे कट करून घेऊया। आता हे मिल्की मिस्ट पनीर आहे, जे आपले रेग्युलर पनीर असतं त्यापेक्षा वेगळं। तुम्ही पाहू शकताय मसाल्याने छान तेल सोडलं होतं, ते गार झाल्यानंतर त्याचं मी वाटण तयार करून घेतलं। पुन्हा त्याच तव्यावरती मी आता जिरा मोहरीची फोडणी दिली आहे आणि कांदा पुन्हा आपला स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे। तुम्ही पाहिजे तर बारीक चॉप पण करू शकता। आता आपण भाजीची फोडणी तयार करणार आहोत, तर छान कांदा असा भाजून घ्यायचा आहे, फक्त गुलाबी होऊ द्यायचा, जास्त नाही होऊ द्यायचा। त्यानंतर कोल्हापुरी मसाला घातला, लाल मिरची पावडर तुम्ही कोणतीही घालू शकता। त्यानंतर हळद घातले, किचन किंगचा मसाला आणि मीठ टाकलेला आहे। आता त्याच्यामध्ये स्लाइस करून मी इथे शिमला मिरची टाकली आहे। तुम्हाला पाहिजे तुम्ही कुठले पण व्हेजिटेबल्स टाका, पण तवा पनीरमध्ये शिमला मिरची ही 100% जाते। पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता। सगळं छान 1 ते 2 मिनिटं फ्राय करून झाल्यानंतर आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकून घेतलेलं आहे। आणि मंडळी माहिती आहे का, तवा पनीरची रेसिपी ना फार लवकर होते आणि असली भारी लागते ना, जे आपण ढाब्यावर खातो ना त्याच पद्धतीने लागते। जर बटर असेल ना तर प्लीज बटर पण टाका यामध्ये, 1 नंबर चव येते। माझ्याकडे बटर नव्हतं तर म्हटलं असू दे जाऊ दे। आता थोडंफार पाणी टाकायचं आणि पाणी मी दुसरं कुठलं टाकलेलं नाही आहे, मिक्सरचं भांडं इसळून घेतलं आणि तेच त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आणि जास्त काही पाणी घालायची गरज नाही, कारण की तवा पनीर हा मुळातच असा ड्रायच असतो। फुलक्याबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर 1 नंबर लागते। तुम्ही पाहू शकताय मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे। आता ह्याच मोमेंटमध्ये आपल्याला टाकायचं आहे आपलं पनीर। आता पनीर माझं मिल्की मिस्ट आहे, म्हणजे नाही का थोडंसं असं भुर्जी विर्जी करतो ना आपण त्या पद्धतीचं पनीर आहे। हे थोडं वेगळ्या प्रकारचं पनीर होतं, डीमार्टवरने बाय 1 गेट 1 ऑफर होते त्यावेळेस मी घेतलेलं। तर छानपैकी आता मसाला फ्राय करून झालेला आहे आपला आणि पनीर पण टाकून झालेलं आहे। तर आत्ता आपल्याला हे 1 ते 2 मिनटं असं शिजू द्यायचं आहे, जोपर्यंत आपलं पनीरला सगळे फ्लेवर हे होत नाही। कसुरी मेथी असेल, कसुरी मेथी टाका, कोथिंबीर घाला आणि तुमचं पनीर, तवा पनीर या ठिकाणी तयार आहे। कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। माझी नेहमीच इच्छा असायची की आपलं किचन सुंदर असावं, त्याच पद्धतीने आमचं आता गावाकडचं घर बनतंय, तर तिथे माझी हाऊस नक्कीच पूर्ण होणार आहे। पण आता आम्ही राहतो या ठिकाणी तर त्याला काही ऑप्शन नाही आहे, म्हणून मी प्रयत्न करत असते की आपण चांगलंच ठेवावं। जसं का असे ना, शेवटी आपलं किचन आपण रोज तिथे स्वयंपाक करत असतो, आपली अन्नपूर्णा देवी तिथे वात्सल्य करत असते, म्हणून मी प्रयत्न करत असते आपलं किचन नेहमीच सुंदर असावं। तर ठीक आहे, तर जे काय असेल आपलंच आहे म्हणायचं आणि करायचं, जरी रेंटेड हाऊस असेल तरी। म्हणून किचनमध्ये मी असं मनी प्लांट ठेवलेलं आहे आणि हे काय माझी आवडती कंटेनर आहे म्हणून हे असं लावलेलं आहे। इथे सेव ठेवलेली आहे, हे मग्स आहेत, इथे काचाची काही भांडी आहेत, मसाल्यांचं आहे, बाकीचं असं सगळं सेट केलंय। बाकी खूप काही गोष्टी आपल्याला अजून करायच्या आहेत, खूप सारा आहे मम्मीकडनं आणलेला, त्याचा ब्लॉग करेल त्यावेळेस मी स्टोअर करणार आहे। तर असं आहे एकंदरीत। आमच्या रुद्रमाला झालेली आहे सर्दी, ही पहिल्यांदा वाफ घ्यायला जाणार आहे। बघू आता वाफ घेते की रडते की काय करते, बघू, तुम्हाला दाखवते पुढे। माझी भाची जे काही पहिल्यांदा करणार आहे ना ते आपण या चॅनलवरती शेअर करणार आहोत, कारण की जे काय आठवणीची साठवण आपण शिवचरणची केलेली आहे तीच आता माझ्या भाचीची देखील मला करायची आहे। तर आय होप तुम्ही हे सुद्धा एन्जॉय कराल। तर आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा।